तर मित्रांनो बघू शकता आरवला प्रीमियम क्वालिटी असणार आहे मित्रांनो 299 मध्ये. हे 299 नाही, कळालं का? म्हणजे माइंडला प्रिपेअर असतं हो. अच्छा, खायच्या गोष्टी बरोबर माइंडला प्रिपेअर असतात. लय मोठा आहे. सकाळची भाजी तेवढी उरली आहे. हा, ती भाजी तू मटणात मिक्स करून खा. एसी चालू करून ठेवलाय आणि बोलतो पप्पा मला थंडी वाजते. हा, कोण बोलवतो एसीचा? हे राहू दे, बोललं होतं. ही सगळी करामत ही आमच्या या मॅडमची आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आजचा ब्लॉग हा मजेदार असणार आहे मित्रांनो, कारण की या ब्लॉगमध्ये आज काहीतरी तुम्हाला स्पेशल बघायला भेटणार आहे. कारण की जशी आपण काल कमिटमेंट केली ती त्याच प्रमाणे हा ब्लॉग सुरू राहणार आहे. आणि आज मी गेलतो स्पेशली, आज 2 कामं झालीत माझी. जी रेनकोट होतं ते पण घेतलं मी. त्याच्यानंतर मॅडमला घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांना घेतलं. आणि त्याच्यानंतर जे काल त्यांची खायची इच्छा होती ते सुद्धा आपण घेतलं. त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांना घेऊन आलो आपण घरी. आताच घरी त्यांची देवपूजा झालेली आहे. आणि जय आरव इकडे बसलेले आहेत, बघू शकता. मुँह छुपा रहा है. तर मित्रांनो, तर इकडे बसलेत आणि त्याची मम्मी किचनमध्ये आहे. कारण की आता सुरुवात झालेली आहे आपल्या घरामध्ये. रोज जशी संध्याकाळी सुरुवात होते त्याचप्रमाणे आता सुरुवात झालेली आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी घेतलेली वस्तू दाखवतो, कशी आहे ती मला सांगा तुम्ही. बाय 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 बाय. जादू जादू जा. तर मित्रांनो बघू शकता आरवला प्रीमियम क्वालिटी असणार आहे मित्रांनो 299 मध्ये. हे 299 नाही. तर मित्रांनो बघू शकता हा असा रेनकोट घेतलेला आहे. आणि इकडे नाव काय, रेनमार्क. झीलचं घेतलं नाही मी, या कंपनीचं घेतलं. कारण की सगळ्याच कंपनी आपल्याला गॅरंटी देत नाहीत, आतमध्ये पाणी येईल का नाही येईल त्याची गॅरंटी नसते. कारण की सगळेच बोलतात तुम्ही घ्या, पाणी आलं ती तुमची जबाबदारी. जे 300वाला आपण घेतो त्याच्यामध्ये फक्त गॅरंटी असते की पाणी येणार नाही, कारण की ते ऑलरेडी प्लास्टिकचं असतं. हे प्लास्टिकचं नसतं. थांबा दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे. तर हे असं त्याला थांब. तर हे असं त्याला हे दिलेलं आहे इकडे, बघू शकता चिटकवण्यासाठी. हा, आणि इकडे चेन दिलेली आहे छानपैकी. आणि असा आतमध्ये डबल कपडा आहे मित्रांनो. हा, गरम तर होते ना. हे अशा प्रकारे टोपी दिलेली आहे. टोपी पण लावू शकतो आपण. आणि टोपी ही अटॅच आहे, बघू शकता. इकडे पण दिलेला आहे, आतमध्ये लपेट के डाल सकते उसका, है ना. आणि हा रेनकोट कसा वाटला मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जादू कसा दिसतो मला सांगा. आणि हा आपल्याला रेनकोट पडलेला आहे मित्रांनो 299 नाही रे बाबा. हा रेनकोट पडलेला आपल्याला फक्त आणि फक्त 1500 रुपये. 1500 रुपये जास्तच होतात, पण काय करणार मित्रांनो, 2-3 वर्ष बघायची गरज नाही. कारण की मी खूप कमी यूज करतो याला, जास्त यूज करत नाही. म्हणून गेल्या वर्षीचा माझा रेनकोट 700चा होता. तो गेल्या वर्षीचा नाही, तो 4 वर्षापूर्वीचा अगोदरचा घेतलेला होता. आणि तो मला 4-5 वर्ष गेला. म्हणून आता यावेळेस हा घेतलेला आहे. तर बघू शकता कशा प्रकारे क्वालिटी आहे आणि छान आहे. आणि हेच घेतल्यामुळे आज मॅडमचा आमचा फायदा झाला आहे. तो फायदा झाला त्यांचा असा की आज मी त्यांना घेण्यासाठी रेनकोट घालून गेलो आणि विषय असा झाला की पाऊसच आला नाही. तर मित्रांनो इकडे बघू शकता दूध, एकीकडे चहा आणि एकीकडे बघू शकता आज तर खुश, एकदम खुश. बघू शकता किल्ली. आणि इकडे मटण. आज बोललो ना मित्रांनो, पक्का बनणार म्हणजे बनणार. कारण की डोक्यात बसलेली ती वस्तू ती. हा, काल मॅगी होती. आणि आपली एक गोष्ट राहिलेली आहे मित्रांनो, इकडे जो लाईट बसवायचा होता तो आपण बसवला नाही. त्याला आता उद्या त्याचा कार्यक्रम करावा लागेल. आज पाऊस नव्हता तर उद्या नक्की त्याचा कार्यक्रम करू. आज तर तुझ्या मम्मीची मजा आहे, कळालं का. आज तुझ्या मम्मीची एकदम मजा आहे, एकदम. आज फुल तयारीमध्ये लागलेली आहे तुझी मम्मी, आहे का नाही. आल्याबरोबर तयारी चालू केलेली. शिजवायला पण टाकून दिलं. कारण की आज एकदम
मोमोज सारखं दिवस सारखे एनर्जी. आज कंटाळा नाही येणार तुला, कळालं का? म्हणजे माइंडला प्रिपेअर असतं हो. अच्छा, खायच्या गोष्टी बरोबर माइंडला प्रिपेअर असतात आहे ना. मग असल्याच पाहिजे ना. अच्छा, हा? नाही नाही असल्या पाहिजेत, पण एवढ्या आरत परत काहीतरी बनवून आपलं मोकळं होऊन जायचं. अरे होय. मग कंटाळा येते ना. तर बघितलं मित्रांनो, खाण्यासाठी किती प्रिपेअर राहावं लागतं डोक्यामध्ये. तर चहा दिलेला आहे मित्रांनो, या चहा पिण्यासाठी. काय आपण आता ना साधा खाऊन खाऊन थकलो. अच्छा, मग काय त्याला खायचं? आता इलाइट टेस्ट पाहिजे. हा, इलाइट म्हणजे बेसन भाकर आहे का नाही? उद्या बेसन भाकरच बनवू सकाळ. 2 भाकऱ्या. आज भाकरच टाकायच्यासाठी हा? नाही, मी चपाती खाणार. मग सकाळची आहे का हो? हा नाही, सकाळी सकाळची एक आहे ना, चपाती एक मी खाऊन चपाती. टाकली. खाऊन टाकली हा, मग भाकर खायचं. भाकर पण छान असते ना. चपाती. एक एक भाकरी. हा, एक एक भाकर आणि थोडासा राईस. अरे यार, राईस घ्यायचे होते अर्धा 5 किलो यार. बासमती. डेली विचार करतो आम्ही खाताना की राईस घेऊया, राईस घेऊया. म्हणजे राईस आहे, पण इंद्रायणी राईस घेऊया, कारण की ती जरा खाताना ना मटणासोबत आणि चिकन वगैरे असलं ना बघ एकदम बरं खाली जाऊन. बेस्ट लागते. पण इथं नाही भेटत जवळ. भेटते. तिला नाही हा नाही ठेवतात ना, तिकडेच जावं लागते. ह्याचे बच्चे काम नाही आहे, ते बाजूच्या दुकानवाल्याचे कामं नाहीत ते. समोर सगळं आहे आवडलं. नाही, पण तो नाही मला नाही वाटत. तरी बघा पाठवतो तर अर्धा किलो. एवढा थंडा चहा दिला. 2 मिनिटात चहा थंडा होते. 2 मिनिटात, 2 मिनिटं नाही, 1 सेकंडमध्ये चहा थंडा होते. आणि जे टपरीवरती चहा पितो ना, तो 5-5 मिनिटं थंडा होत नाही. का हो? काय माहिती का, आताच तो उतरवला ना हा चहा आणि झाला पण थंड. नाही, जरा बराच वेळ झाला, कारण मी तिकडं हे गाळून काहीतरी काम थोडा करत थोडा होते. गरम कुकर करायचा. लावत होते. तर मित्रांनो, इकडे भाकरी बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि 2 भाकऱ्या झाल्यात होत आहे ना, 2 भाकऱ्या झाल्यात. ही 3री भाकर आहे. किती भाकरी टाकणार आहेस तू? त्यांना एक एक आपल्याला 2-2 पातळ आहेत. पण कडक पाहिजे भाकर, एकदम नरम नाही. हा, लाचची कडक होणार. लाचच्या म्हणजे 2 कडक कर ना जरा. आता त्याच्यावर असं ठेवलं ना तव्यावर, तेव्हाच ते कडक होतं. म्हणजे ते कडक भाकर कशी त्यासोबत चांगली लागते. तर मित्रांनो बघू शकता कशी कडक भाकर झालेली आहे. आली ना कडक. आणि इकडे ऑलरेडी 3, 4 आणि ही 5वी भाकर, ही कडक. आणखी एक कडक बनव. हा, चालेल. आणि इकडे बघू शकता, अरे वा वा, असा झणझणीत उकळ झालेली आहे. हे दोन्ही याचे एखादच मिक्स केलं का तू? हा, तिल्ली आणि मटण. हो. त्याला ते स्मेल असा छान येतो ना मित्रांनो, विचारू नका. आणि एकदम आज मजा येणार आहे. फक्त पाऊस आला पाहिजे. पाऊस बंद झाला. हा, पाऊस बंद झालेला आहे म्हणून थोडं चांगलं वाटत नाही. तर इकडे शेवटची भाकर आहे. भाकर झाल्यानंतर भाजी बनवायचा कार्यक्रम सुरू होईल. तर बघत राहा, पुढे कळेलच तुम्हाला. भाजी आज मटणाची कशी बनवणार आहेत, कारण की चिकनची भाजी तर तुम्ही प्रत्येक वेळी बघितलेली आहे, पण मटणाची कशी भाजी बनेल हे आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच, कारण की तुम्ही बनवत असाल. काहीतरी वेगळी झटपट कशी बनवता येईल ती तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की जय आरव हे एनी टाईम तुम्हाला कधी जेव्हा जेव्हा तुम्ही ब्लॉग ओपन केले तेव्हा तेव्हा हे मोबाईल घेऊन दिसतात, पण तसं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. मला बोलायची गरज नाही. हां, बघितलं, हे असे अभ्यासही करतो आमचा आरव. आणि बघितलं हँडरायटिंग त्याची कशी एकदम भारी आहे. आणि हा बघा, अभ्यासाच्या नावावरती मला geometry box. कंपास सजवायचं काम चालू आहे त्याचं. नाही वो मैं थोड़ा deep. जॅमेट्री बॉक्स बोलतात का कंपास बोलतात त्याला? Geometry box. आमच्या टायमाला तर कंपास बोलायचे. कंपास पण बोलतात. तुम्हाला बोलायचे अनेक व्हरायटीज असतात. ऑप्शन 2 असतात, एक कंपास आणि जिओमेट्री बॉक्स. तर बघू शकता, हा बसलेला आहे, याचा अभ्यास झालेला आहे. आणि इकडे आरवचा अभ्यास बाकी आहे, कारण की सकाळी केला होता ना रे तू. अरे मान दुखत होतं. अच्छा, तुझी पण मान दुखा लागली का अभ्यास करून? पण अभ्यास मध्ये हा? अरे लय दिवसाच्या नंतर घेऊन बसले ना, तब्येत बरोबर नव्हती. अच्छा बेटा. तुला इस कामचोर पण पाहते की चालू असं की. तर बघितलं मित्रांनो, मोबाईल तर बघतातच, पण अभ्यास पहिल्या अगोदर जे
म्हणजे शाळेतून त्यांना आलेलं होमवर्क हे अगोदर करतात, कारण की एवढा आहे आमचा आरव शाळेत लवकर अभ्यासाच्या बाबतीत मार खात नाही. भला उसको पढ़ने कम आएगा पण लिख के वो पूरा लेके जाएगा, याचं काम आहे याचं. एवढा भात ना भरपूर झाला, भात टाकायची गरज नाही आहे, कळालं का? फक्त भाकर खावा, त्याच्यानंतर थोडा थोडा भात खावा, कारण की भात लय मोठा आहे. सकाळची भाजी तेवढी उरली आहे. हा, ती भाजी तू मटणात मिक्स करून खा. अरे हसतं काय? थोडी तुम्ही पण घेसाल ना? नाही नाही, आम्ही नाही खाणार ते, आम्ही खाल्ली दुपारी. मी पण नेली डब्बावर. तू आवडतीची भाजी आहे ना काबुली चण्याची, तर तू खा. तर बघू शकता मसाला तयार होतोय मित्रांनो. इकडे खोबरं, कांदा आणि काय, अद्रक लसूण. अच्छा, अद्रक लसण, आलं लसणचं पेस्ट. आलं लसण, आणि इकडे खोबरं ठेवलेलं आहे कारण की मसाला तयार होतोय. आणि इतर काय आहे, हे काय होतं? हे तर आहे तिल्ली आणि कलेजी. शिजलं का? हो, बघा ना टेस्ट करून. शिजला. शिजला उकडा आहे, उकडा. म्हणजे ते फक्त तुझ्यासाठी बनणार आहे ना? नाही, तुम्ही पण खा ना, असं काय नाही. म्हणजे हे फक्त बघू शकता, हे जस्ट फ्राय करते. अच्छा, हे फक्त आमचे मॅडम खाणार. आणि जे कुकरमध्ये ठेवलंय ते तुम्ही खा. मला हे नाही कळत रस्सा याला काय कसा. हा, याला रस्सा नको, याला सुक्कच बनव, फ्राय. तर याला थोडा रस्सा बनव. हा परफेक्ट. हा, होऊन जाईल. बस, जास्त आलं लसूण नाही, ठीक आहे एवढं. 1 2 3 स्टार्ट. झालं बारीक? नाही हो, पाणी टाकते. थोडं फिरू तर दे. अच्छा, जाड आहे का एकदम, म्हणून वाफ निघाली. भांडं चेंज करावं लागेल का, मिक्सर चेंज करावं लागेल? काहीच चेंज करायची गरज नाही. ते काय माहितीये का, खोबरं गरम आहे. अच्छा, म्हणून आता हे सगळं झाल्यावरच किचन साफ करायला घ्यायचं. मिक्सर बघा मित्रांनो, हा खालचा राडा नका बघू तुम्ही, मिक्सर वरती फोकस द्या. स्टार्ट. अरे आग लागते, आग लागते. लय दिवसापासून चमकतं. उद्या दाखवून आणतो मिक्सर, काहीतरी प्रॉब्लेम असेल मिक्सर मध्ये, असे आग मारतो. आणि मसाला रेडी झालेला आहे मित्रांनो. हा, बघते, थोडासा दरदरा आहे. लय दिवसापासून अशी आग येते का याच्यामध्ये? हो, तर उद्या याला घेऊन जातो. वायरला वायर घासत असेल. आणि बघू शकता किचन किती आमचं स्वच्छ आहे, बघू शकता. छान किचन आहे बघा. काम करताना तर एवढं तर होणारच आहे का नाही? हा, ते थोडं भाकरी. उसमें कोई डाउट नहीं. नो डाऊट. तर मित्रांनो बघू शकता, एक पॅन इकडे, एक पॅन तिकडे, 2 पॅन. आणि हिरवं कसं काय झालं याच्यात? ते जास्त हे कोथिंबीर गेलाय ना. अच्छा, म्हणजे हिरवी भाजी बनणार आहे बहुतेक. नाही नाही नाही, बघा कलर कसा चेंज होतो. अच्छा, तर बघू शकता मित्रांनो, आता भाजी थोड्याच वेळात रेडी होईल, कारण की 2 ठेवलेत. हे बघा चेंज झालाय कलर. 25 दिवसानंतर गॅस भेटते बरं. हा, ताबडतोब गॅस भेटत नाही. 25 दिवस झाल्यानंतर दुसरा गॅस भेटणार. तोपर्यंत जे काही आहे ते जपून वापरा. अरे बस, जुलाब बिलाब लागायची एवढा मसाला. हा दिसतो पण एवढा तिखट नाही कोल्हापुरीचा. तर बघू शकता मित्रांनो. आणि याची मेन म्हणजे आपण जेव्हा मटण बनवतो ना, चिकन मसाला नाही टाकायचा, मीठ मटण मसाला टाकायचा. अच्छा, आज पूर्ण जाऊ द्यायची 5 रुपयाची पुडी. पोटात आग मारते जास्त हे मसाला खाल्ला तर. तिकडचा हवा येते, हवा. खिडकी बंद कर ना थोडी, पुढे की खिडकी थोडी पुढे.
ह्याच्यात हलका टाकूया. अर्धी मी ठेवली. बापरे. मस्त भन्नाट चव येईल. तुम्ही बोलले ना ग्रीन होतं, बघा कसं रेडिश झालंय. ग्रीनही छान वाटते ना भाजी. जास्त ग्रीन नाही, हे फक्त थोडस हलकं फ्राय करूया. तर ह्याच्यामध्ये आता हे तेल छानपैकी असं सोडलेलं आहे मसाल्यांनी. ह्याच्यात हलकं थोडं तिखट टाकते. जास्त तिखट नको करू. हलकं हड्ड्या हड्ड्या तर नाही दिलं ना जास्त त्याने. नाही ते थोडं जास्त शिजलं गेलंय म्हणून ते असं वाटतंय. एवढं कसं बस तुम्हाला काय पाणी add करू? बस 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 बस. चालेल. तर बघू शकता सॉरी मित्रांनो, आणि इकडे बघू शकता असे 2-2 प्रकार आज बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे बघा. मस्त स्मेल यायला लागलाय मला. तर आपण जेवायला बसूया. खाण्याच्या बाबतीत तर मस्त स्मेल येणार एकदम. बघा बघा हा छान झालं, सुक्क झालं थोडं. एवढंच बस. हा ठीक आहे. तर इकडे भाकर आणि मटण आज असा बेत असणार आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये, एकदम धमाकेदार. तर चला 5-10 मिनटं लागतील याला आणखी, आहे ना? 5-10 मिनटं तर लागतील ना. हो चला. झालंच आहे. हां, तर हे सगळं किचनचं काम आवरून घेतील मॅडम आणि भेटतील 5-10 मिनटानंतर. तर चला. हा घे ना, पुढे घे. मोहरात लागलेला आहे मित्रांनो, वा बघू शकता. कलर आलाय. अशा प्रकारे भाजी झालेली आहे. भाजी कशी झाली हे आम्हाला कळवा, आहे ना? भाजी कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि मस्त भाकरी झालेली आहे. मस्त एक एक भाकर सगळ्यांना. आरोला पण एक भाकर दिलेली आहे आज. आरो भाकर खाणार आहे. एक भाकर आणि इकडे कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. मोडून खाऊ आपण. हा, आणि जेचं असं म्हणणं आहे की तो भाकरी खाण्यासाठी नाही म्हणत. नाही ना, भाकर खायची. एक नरम आहे. 9 करेगा तो ये नहीं मिलेगा फिर. मोबाइल नहीं मिलेगा रात को सोने को टाइम। ए नहीं कैंसल, सोने को टाइम पे नहीं देंगे फिर सोना पड़ेगा। एक भाकर त्याला दिलेली आहे आणि इकडे भाजी आणि ते अरे काय? दे ना मम्मा भाजी लवकर। कलेजी फ्राय. हा कलेजी फ्राय. बघू शकता असे मंचुरी कुठे मग? 2-2 टोपामध्ये भाजी बनवलेली आहे आज. एकदम चांगली प्लेट कोणची आहे का? बघा बघा, याची घाई बघा किती होत्या. अरे एवढा कोण टाइमपास करतो? कधीपासून आणलाय? बघू शकता हा नाही एवढा खाण्यासाठी timepass. घाई बघा कशी होत्या. ए इथे टाक भाई पेटा कलेची। पण ही छोटी भाकर कुणासाठी बनवली? ते तुमच्यासाठीच आहे। हा, हड्डी बिड्डी टाक। अरे ही छोटी भाकर मी कधी बोललो बनव माझ्यासाठी? बघा ही छोटी भाकर. हा हे ठीक आहे, 2 मस्त कडक कडक भाकर बनवल्या. हे काय हे काय हे काय हे काय? अरे याची लयच गडबड असते यार. सगळंच पडला यार। हे घे घे हड्डी घे. हा? घे हड्डी घे. त्या खाली मसाले बघ। मसाला- अरे खाली नका सांडू. काल भाजी सांडवली होती, आज नका सांडू तुम्ही मी लोक. कुठं सांडवलं? हा काल सांडवली होती, आज सांडू नका बिलकुल. पुढं शकल बिघडून टाकलं। अच्छा शकल. अच्छा म्हणजे वरती लागलं का त्याच्या? बघा. तुला हड्डी पाहिजे का? आणि पप्पाला तर आपण वाढून घेतलेलं आहे मित्रांनो. आपल्याला दिलेलं आहे, इकडे भाजी नाही दिली, आपल्याला दिलेलं आहे. हे बघा, पाणी ना पप्पाला. सुकी कलेजी आणि इकडे 2 भाकर आणि याच्यासोबत 2 भाकरी सोबत ही एक छोटी भाकर फ्री दिलेली आहे आपल्याला. बघू शकता. तर चला टेस्ट करूया, कारण की एवढ्या आवडीने आणि एवढ्या मेहनतीने बनवले तर खरंच छान झाली असेल. तर खाल्ल्यानंतर कळेलच, तुम्हाला दाखवतो. हा बीच वालायचं। तुला हे पाहिजे का? कलेजी देतच प्रोटीन नाही आहे. यार। लय प्रोटीन. काय चिल्ली आहे. इथं देत ना आणि तिकडं देते। अरे दे बरं तिला. कडक भाकरीचा आवाज येत असेल मित्रांनो. क्रंची. कडक भाकर मला आवडते. याच्यासोबत हा चिकन मटन काही असो, अंड्याची बुर्जी का नाही असो, मला कडक भाकर बनवली ना कलेजी आहे रे. एक नंबर उत्तम वाटते.
आणि भाजी खरंच छान झालेली आहे. एक नंबर भाजी झालेली आहे. कारण की मटणाची भाजी म्हटल्यावर एक नंबरच होणार आहे, त्याच्यात काय डाऊट नाही. आणि खरंच छान झालेली आहे. तर चला जेवून घेऊया. आणि तुम्ही या जेवायला. क्या आपके कोलगेट में नमक है? ए हड्ड्या हड्ड्या तिकडे फेका लागला. हां हड्डी हड्डी तिकडे फेकतो. फक्त पीस पीस पाहिजे शाण्याला. बघा आहे हॅपी खुश थँक्यू. खुश झालेत मॅडम आहे ना. मस्त घ्यायला आला टायमावर मस्त. 5 वाजता निघाले ते. फायनली जे मला खायचं होतं मी खाल्लंय. त्यासाठीच मी लवकर निघालतो आज. त्यानं लवकर जाऊ. आणि रेनकोट पण घ्यायचं होतं. तू सुद्धा मला लवकर आणलंय. ते रेनकोट पण घ्यायचं होतं. मी म्हटलं चला ते घेऊन डायरेक्ट तिकडं निघून जाऊ. हा म्हणते पप्पा तुम्ही चड्डीवरती कशाला जाता. मी बोललो होतो. हसत होता ना तू. मग कोण हसत होता? जास्त कोण हसत होते. हा बोलते चड्डीवरती कशाला जाता. अरे मी म्हणलं पाऊस पडला तर रेनकोट आहे ना पॅन्ट. त्याला काय माहिती टेक्निक तेरे को नहीं मालूम. बहुत टेक्निक रहता है बारिश में. तर मित्रांनो अशा प्रकारे या सगळ्यांचं जेवण सुरू आहे. हड्ड्या फोडायचं काम सुरू आहे. आपलं काम संपलेलं आहे. कारण की आपल्याला जास्त लागत नाही, कमीच लागतं. ते यांचं माझं तर उरकलं, यांचं बाकी आहे. माझं म्हणून बघा. हां तुझं असं कसं काय लवकर उरकलं. अरे जागा वाजले. काय जवळ जाऊन आवाज द्यायले. हां माईकच्या जवळ जाऊन आवाज देतो. ये साले गरीब है ना. माइको को भी देखा नहीं है. ये सुधरते नहीं है ना अपने आदत से. हाँ हड्डी हड्डी चबा चबा के फेंक दे रहा है इसमें. थंडी वाजते तुला. हा थंडी बघा या लोक चोचले बघा मित्रांनो. थंडी वाजते बोलतात. आणि या मॅडमचे मेन कारस्थान आहे. हा एवढा मोठा पाऊस पडला आहे आणि इकडे काय चालू करून ठेवलंय बघा. तुम्हाला दाखवतोय बघा. AC चालू करून ठेवलाय आणि बोलतो पप्पा मला थंडी वाजते. हा कोण बोलवतो एसीचा. हे राहू दे. ही सगळी करामत ही आमच्या या मॅडमची आहे. अरे पण पावसाळ्यात कुणी एसी लावते का. अच्छा ऑफिसची सवय आहे ना. ऑफिसमध्ये जरा थंड लागते ना. मग तू तिकडे बसायचा ना, या बाजूला बसायचं. म्हणजे मी इथं झोपून आरामशीर. तर बघा मित्रांनो असे चोचले आहेत आमच्या घरामध्ये. बाहेर पाऊस सुरू होता आणि पावसाने वातावरण थंड झालं आहे आणि यांनी घरात वातावरण थंड केलं आहे. तर चला मित्रांनो या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.